हा अरे यार तू पण ना. अरे दुकान उचलून नेलं म्हणून काय झालं? हे बघ असं नर्वस व्हायचं नसतं भाई. स्वप्न बघ स्वप्न बघ. आज रस्त्यावरचं दुकान उचलून नेलंय, उद्या आपलं स्वतःचं दुकान असेल रस्त्याच्या बाजूला. परवा मॉल असेल. अरे आपण स्वप्न बघायचं. जे स्वप्न बघतात ना त्यांचे स्वप्न पूर्ण होतात. अरे मी स्वप्नाबद्दल सांगतो, थांब 2 मिनिटं. एक अरे काय चाललंय तुझं? थांब ना. बरोबर मी करतो फोन. बाय बाय बाय. काय झालं? अरे मी इथे तुला तासभर नुसतंच माझ्या स्वप्नांबद्दल सांगायला लागून तुझं लक्षच नाही. इथे मला वेड्यासारखी स्वप्न पडतायत शनाया आणि मायाची. शनाया अशी अचानक श्रीमंत झाली आहे खूप. तिच्याकडे खूप पैसा आलाय. असा नोटांनी वाराबिरा घेते, वेटरला आलेल्या लोकांना सगळ्यांना अशा टिप्स देते, नोटा उधळते. अशी वेड्यासारखी स्वप्न पडतात यार. अरे बाई चांगलं आहे ना. म्हणजे आपण सगळेच मालामाल होणार, सगळे श्रीमंत होणार. येड्या यानं माझं डोकं फुटायची वेळ आली रे. शनाया माया यांच्यामध्ये मला कळतच नाही या स्वप्नांचं काय करू. आता तू फायनल कर बरं. नेमकं तुला कोण हवंय? म्हणजे तुला शनाया हवी आहे की माया हवी आहे? नाही म्हणजे पैसेवाली शनाया हवी आहे की पैसेवाली माया हवी आहे, किंवा बिना पैशाची माया हवी आहे की शनायाकडे माया हवी आहे? अरे बस, मला वेळ लागणार आहे आता. शेड्या मला वेळ लागणार आहे. अरे गप नाही यार, मला वेळ लागणार आहे. माझं डोकं फिरलंय आता. अरे वेळ लागणार आहे? ऑलरेडी लागलाय भाई तुला. करेक्ट. नाही तुझं बरोबर आहे. तू म्हणालास ना आता ते करेक्ट आहे. मला ऑलरेडी वेळ लागलाय. मला नाही हे सगळ्यांपासून आता दूर जायचं. हे काही नकोय मला. मला आयुष्यामध्ये कुठली माणसं नको, स्त्रिया तर अजिबात नकोय. म्हणजे ही राधिका नको, शनाया नको आणि माया पण नको. मी ना निघून जातो. हे सगळं सोडून मी हिमालयातच निघून जातो. कुठेतरी जायचंच आहे ना भाई, तर माझ्या घरी आहे ना. नाही माझं घर हिमालयासारखंच आहे. मी आपला स्वच्छंद माणूस आहे. म्हणजे वाटलं तेव्हा दुकान टाकतो, नाहीतर आपला घरीच राहतो, सुट्टी घेतो. मला वाटेल ते बनवून खातो. आणि सुख म्हणजे दुसरं नक्की काय असतं? एक्झॅक्टली हेच सुख मला हवंय किड्या. हेच सुख हवंय. आणि हे कशामुळे घडते माहितीये तुला? कारण तू सिंगल आहेस. बस ठरलं. मला सिंगल राहायचं आता. मी सिंगल राहणार. तू या बाबतीत माझा करू. तू सांग मी काय करू. सांग सर, तुम्ही सांगा मला. तर साक्षात्कार झाल्यासारखं बोलतोय. नाही खरं आहे. मला सिंगल राहायचं. तू सांग मला मी काय. अरे भाई पण सिंगल म्हणतोय. पण म्हणजे आता सांग, म्हणजे समजा मी असं म्हणालो की मी उद्या SB कंपनीचा मालक बनणार आहे, तर तू विश्वास ठेवशील का? डोकं फिरलंय का तुझं? चड्डी बनियांचा बिझनेस सांभाळणार. अरे मग तेच सांगतोय ना. मग तू सिंगल होणार आहे तर कोण विश्वास ठेवणार आहे? केड्या तुझं मायाचा फोन. सिंगल होणार आहे म्हटलं लगेच मुलीचा फोन आला. गप्पा बस ना जरा. हाय गुड मॉर्निंग गुरु. गुड मॉर्निंग माया. मी तुलाच फोन करणार होतो आता. का रे? हेच सांगायला की मी ऑफिसला येतोय आज, पण जरा दुपारपर्यंत येईल. ग्रेट. मी पण आज दुपार नंतरच येणार आहे ऑफिसला. आणि त्याआधी मला तुला भेटायचंय. का ग? काय झालं? असं समज की एक महत्वाचं काम आहे. सगळं आताच सांगू का कॉलवर? ते मी भेटल्यावर सांगणार आहे. ओके? काय झालं माया? एक्झॅक्टली काय झालं? काल तू माझ्यासाठी एवढे सगळे गिफ्ट घेतलेस, तर मी सुद्धा तुला काहीतरी देणं लागते ना. सो दॅट्स वाय तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. इनफॅक्ट आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे. ट्रेनिंग? कसलं ट्रेनिंग? सगळं आताच सांगू का? भेटल्यावर सांगेन मी. हो पण मी आता घरी नाहीये माया. मग कुठे आहेस? हे खेड्याच्या घरी आहे. ओके, नो इश्यूज. मी तिथे येईन. ओके, सी यू देअर अँड गेट रेडी फॉर इट. ओके, या बाय. माया इकडे येते आणि काहीतरी मला ट्रेनिंग देणारे म्हणते. ट्रेनिंग? भाई तुला CEO बनवणार असतील, त्याच ट्रेनिंग असेल. अरे नाही रे, माया कसली मला CEO बनवते. या बायकांच्या ना मनात काय चाललंय मला कळत नाही. नाही बस आता मी निघून जातो हिमालय. मला परत हिमालयात जायचं. कर काय ते. अरे भाई माझ्या घराचं नाव हिमालय ठेवतो हवं तर. आता चला आलात ना, बरं झालं वेळेत आलात. चला. आम्ही वेळेत आलो. म्हणजे किती वेळ येतो यार, पण थँक्स आल्याबद्दल. अरे सॉरी. अरे मी विसरलो हातात नारळ आहे. मी असं मारायला गेलो. काय चाललंय तुमचं? काय मारामारी करते? लहान आहात का तुम्ही? नाही कशाला पण सारखं थँक्स म्हणायचं? मला आवडत नाही माहितीये ना तिला. तरी थँक्यू कशाला? अरे काय मॅनर्स विरर नसतात का आयुष्यात माणसाला? मॅनर्स आहे कशा नाही? मी उपकार करतोय का तुझ्यावर? आपल्यावर एखादा माणूस उपकार करतो ना, तेव्हा आपण त्याला थँक्स म्हणतो. मी उपकार नाही करत, जबाबदारी म्हणून जातोय ना हिच्या बरोबर. जबाबदारी आहे माझी तुझ्यावर. काय जबाबदारी आहे? तेच ना, उगीच नको तू तिला काही बोल. मला एक सांग, लहान मुलांना शाळेत सोडतात पालक, पहिल्या दिवशी जातात की नाही त्यांच्याबरोबर? एकदा कधी मूल सेटल झालं, रमलं की मग नाही जात. तसं जाऊ. रमलं कशाला उगाच? मी काय लहान मुलगी आहे का? काही गरज आहे तुझी? हिल्स घालून हाईट वाढवली म्हणजे तू मोठी नाही होत, लहानच आहेस तू. ठीक आहे, जाय मी माझी नको आम्हाला. नाही गरज. नको? ठीक आहे, मी नाही जात. ओके, हे धर. नाही नारळ घ्या, फोडा तुम्ही. नाही कशाला? मी कशाला नको? जाणार राधिकालाच घेऊन जात. ऐक तू असं नको करू. तू याला घेऊन जा.
अरे कशाला घेऊन जा, काही गरज नाही. कोणाला तरी न्यायचंय ना सोबत. पालक पाहिजे ना, ही येईल म्हणजे पालक. हा जा ना, जा घेऊन जा. नाही नाही, मी नाही येऊ शकत. काय तू कॉन्ट्रॅक्ट केलेस ना त्यांच्या बरोबर. फक्त तुम्हाला दोघांना माहितीये ना बिंदू राणी कोण येते. मग पहिल्या दिवशी जाऊन जॉब घालवायचा का तुला? कळलं ना किती महत्वाचं आहे मी ते. खूप महत्वाचं आहे. चल माझ्यासोबत. भांडू नका रे, आपण चांगल्या कामासाठी चाललोय ना. हे काय भांडताय लहान मुलासारखं? प्लीज अरे नका दादा, भांडू. मुद्दा हा नाहीये. तिला कळतच नाही ना मी नारळ कशासाठी आणला. हिला मारायला आणला होता का? मला काय माहिती कशासाठी आणलाय. हो बस यार, चांगल्या कामासाठी जाताना नारळ फोडतात म्हणून आणला. तुझ्यासाठी आणला यार. सर डोकं ठेवा इथे. काय गॅरी आहे माझ्यावर नारळ फोडतोय. बिंदू बद्दल बोलतोय ना म्हणून तुझं डोकं आठवलं. जा ना यार. पूर्ण मला असं छळणार आहे का ग? नाही ग, तू 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 थोडस शांत राहा ना. हा तू म्हणतेस म्हणून. हा भांडू नको. धर हे धर. काय गॅरी? ठेव. अरे दे. दे. फोडल्यावर काय म्हणायचं? काय बल्ले बल्ले काय? 1 2 3. हा ते थांब, ते पुढे असतं ना. हा बरोबर. म्हण ना आता 1 2 3. मी थांबलोय ना त्यासाठी. म्हण. आणि हे काय असे टेनिसची मॅच आहे का? हे काय कपडे घातले? कपडे का बघतोयस माझे? ते महत्वाचं आहे का आता? हा चल. 1 2 45. गणपती बाप्पा! मोरया! त्या झटक्यात फुटलेला आहे. याय. गुड साईन माहितीये का तुला? नाही. तेव्हा आज माझ्या या नव्या मैत्रिणीच्या आयुष्यातला तिच्या स्वप्नातला पहिला जॉब आहे. सगळं काही तिच्या मनासारखं होऊ दे. तिला पाहिजे ते सगळं मिळू दे. मुळात तिने हा जॉब एन्जॉय करू दे. तिने एकदा एन्जॉय करायला सुरुवात केली ना की मग सगळं एन्जॉय करते. ऑल द बेस्ट शनाया. तेव्हा स्वप्न मग ते कुणाचंही असो, त्यामागचा हेतू प्रामाणिक असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर ते पूर्ण व्हायलाच हवं. माझ्यासाठी हे माझ्या मैत्रिणीचं स्वप्न आहे. तिनेही तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला. काहीही झालं तरी तिचं हे स्वप्न आज पूर्ण होऊ दे. थँक्यू देवा. आज मी खरंच 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 खूप खुश आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला माझ्या टॅलेंटवर काहीतरी काम मिळालंय आणि एक सोडून 2-2 कामं मिळालीत मला. मी आता सगळं काही प्रामाणिकपणे करणार आहे. फक्त तू मला साथ. थँक्यू थँक्यू देवा. आपला ब्रँड मोठा झाला पाहिजे. केडी चड्डी बनियान. हॅलो हॅलो, मी तुला नंतर करतो फोन. अरे आता माझी मीटिंग आहे एसबी कंपनीचे सीईओ बरोबर मीटिंग. मीटिंग आहे माझी तुझ्या बरोबर. नाही पण फोनवर सांगायला काय जातं. अच्छा, गुरु कुठे आहे? गुरु कुठे असतो? हाय माया, हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे सॉरी, मला ना माहितीच नव्हतं आपल्याला म्हणजे ट्रेनिंगला सुरुवात करायची आहे. त्यामुळे मी आपला कॅज्युअल क्लोथ. अच्छा, तू पण जिम वरूनच आलीस का? चल एक काम करू, पटकन घरी जाऊन चेंज करू ऑफिसच्या कपड्यांमध्ये, मग ट्रेनिंगला सुरुवात करता येईल. गुरु ऑफिसचं ट्रेनिंग नाही आहे, सो चेंज करायची गरज फक्त तुला. सो हे घे, गेट रेडी. हिअर्स एव्हरीथिंग यू नीड. ट्रेनिंग सुरू होत आहे आपला आज. टेरेसवर ये, मी तुझी वाट बघते. तू आलास तरी चालेल. ये गुरु, मी वाट बघते. टेरेस वर ट्रेनिंग का? ट्रेनिंग वर टेरेस? मी मेलो आता. काय झालं? मी मायाला कबूल केलं होतं लग्नाआधी 6 पॅक बनवेन म्हणून. 6 पॅक का? आपल्याकडे चड्ड्यांचे खूप पॅक आहेत. देतो तुला 6. मूर्खात, ते पॅक नाही, 6 पॅक. 6 पॅक. हो 6 पॅक. तिला कबूल केलं होतं लग्नाच्या आधी मी फुल एकदम फिटनेस फ्रीक बनून 6 पॅक बनवेन म्हणून, आणि आता अडकलो. त्याच ट्रेनिंग सुरू करते काय? अरे जे झेपत नाही ते सांगायचं कशाला? हो ना यार, अडकलो आता. फार हे ट्रेनिंग माझं घमटा काढणार. हो जाओ सुरू. जेनी, जेनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. ऐक ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कामात आहेस तू? हो, काम. हो. जेनी, मला बोलायचंय तुझ्याशी. लगेच बोलायचंय? प्लीज. ठीक आहे, मी सांगते तुला. 2 मिनिटं. काय रे? एका विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. हा हे बघ काय, एक्सक्यूज मी मॅम. तू जरा शांत बसशील का? हा सॉरी सर. एक मिनिट, मी येते.
काय झालं? अगं आनंद सर नाही येत ना ऑफिसमध्ये, म्हणून मला तुझ्याशी बोलायचंय. जेनी तूही खेचायला लागलीस का माझी? जेनी तुला कळलं का मी सिरियसली बोलतो? मी नाही खेचत. काय हे बघ, आनंद सर असले ना ऑफिसमध्ये की ते खेचतात आणि मग मूळ मुद्दा राहतो बाजूला. आय नो. म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. काय बोलायचं? बोल. हे बघ, आय वॉन्ट सम सल्ला पाहिजे तुझा. कशाबद्दल रे? कशाबद्दल? मी पूजेच्या दिवशी म्हणालो होतो की नाही, मला फक्त माझ्या कामावर लक्ष द्यायचंय, मी भला काम भलं, मुलगी प्रेम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आत्ताही पडायचं नाहीये, सिरियसली. पण आई, माझी आई डोक्यावर बसली माझ्या, कर लग्न कर लग्न कर. नाही रे, होत असं. तू इट्स ओके, तू फार ऑकवर्ड नको होस. तू मला सांग, काय डिसाईड केलंय तुम्ही? तू अरेंज मॅरेज करणार आहेस का? नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे. मला अरेंज मॅरेज फारसं पटत नाही. आता मला ज्या मुलीबरोबर आयुष्य घालवायचंय त्या मुलीला मी आधीपासून ओळखायला पाहिजे ना. मग काय विचार आहे तुझा? तू मला फक्त टिप्स देशील का? हा? म्हणजे काय की समजा माझं काही चुकत असेल तर ते तुम्हाला सांग, किंवा मुलींना कुठल्या प्रकारची मुलं आवडतात ते सांग. मी कसं सांगू तुला? प्लीज ना. त्यापेक्षा तू शनायला विचार ना. तिलाच कसं विचारू? ती काय बघ, ती आता आपल्या कंपनीची CEO वगैरे आहे, असं नको. त्यापेक्षा तू मला टिप्स दे, सिरियसली. अरे श्रेयस, मी काय टिप्स देऊ तुला? देऊ शकतेस. नाही म्हणजे असं काहीतरी कर म्हणजे मुली पटतील, किंवा असं केलं की ती अट्रॅक्ट होईल, असं नाही सांगू शकत मी. बट हे तुझं ना, मी ऑब्झर्व करते नेहमी, हे तू सॅड फेस करतो ना श्रेयस, असं हे काय म्हणतात त्याला, गरीब भाव आणतोस ना, ते नको करत जाऊस. थोडं स्माइल ठेव ना फेसवर. काय तुलाही पटतंय हे? सॉरी सर, पण सर तुमची स्माइल ना खूप छान आहे. हो, सो थोडं हसत जा तुम्ही. सर काय तुलाही बोलायचंय? हो. सर, मी पण फर्स्ट टाइम जेव्हा ऑफिसला आलो ना, तर मला तुमचा स्वभाव फार खडूस वाटला होता. चल जाऊन बस तिकडे, चल. सर, पण मी काय म्हणतोय, आता आपली ओळख झाली ना, तर मला तुम्ही फार चांगले वाटताय. बघ, फर्स्ट इम्प्रेशन ना तुझं वेगळं पडतं श्रेयस. ओके, ठीक आहे. आणि वॉक, तुझं वॉक आहे ना, ते कसं सांगू मी, नाही थांब, तू ना तिकडे जा आणि वॉक करत आमच्याकडे. आता यांच्या समोर वॉक काय प्रॉब्लेम नाही, जा वॉक करून दाखव. काय साईडला ना. Come on sir, 1, 2, 3. नका करू. अरे बापरे. फायनली आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे. कम ऑन, इट्स युअर डे 1. आय एम सो एक्साइटेड. बरं, आज पहिला दिवस आहे, सो मी फार हेवी एक्सरसाइजेस नाही देणार आहे तुला. विल स्टार्ट विथ वॉर्म अप. कम ऑन. अगं, तुझ्यासारखी सुंदर मुलगी ट्रेनर म्हणून असेल ना, तर कोणी 100 उठा बशा अशाच काढतील. आपला पट्टा 500 काढेल, 500. गप्प बसशील का तू? त्याचं सोड, पण आता तुला गप्पा बसून नाही चालणार आहे गुरु. लग्नाआधी पाहिजेत ना 6 पॅक्स अँड ऑल. चला. हा, करेक्ट आहे. नाहीतर लोकच म्हणतील, ही इतकी सुंदर मुलगी आणि हिच्या बाजूला हे कोण अंकल. खेड्यात तू गप्प बसशील का जरा? आय टोल्ड यू राईट. तो सुद्धा तेच म्हणतो जे मी तुला आधी म्हणाले होते. त्याला बोलायला काय जातंय? तो बोलला असं कारण मगाशी. नो मोर डिस्कशन गाईज. याच्यात एनर्जी वेस्ट जाते उगाच.
चला आपण एक्सरसाइज सुरू करूया विदाउट वेस्टिंग टाइम. कम ऑन. ऐक ना माया, मी काय म्हणतो, आपण सुरुवात करू, म्हणजे नाही असं नाही, पण जरा हळूहळू करू ना, म्हणजे नेक्स्ट वीक पासून सुरू करूया ना आपण. अरे नाही वेडा आहेस का तू? हा, अरे जे सक्सेसफुल माणसं असतात ते काय म्हणतात, काल करे सो आज, आज करे सो अब. ही इज ऍब्सोल्युटली राईट. चांगल्या गोष्टीची सुरुवात आजपासून, रादर आत्तापासूनच झाली पाहिजे. सो आपण स्कॉट्सने सुरुवात करूया. कम ऑन गुरु. आणि तू माझ्या मित्रासाठी एवढं सगळं करते हे बघून माझं मन भरून आलंय. मी तुला या कामात वाटेल ती मदत करेन. किड्या गप्प बस ना तू जरा. अगदी करेक्ट बोलतोयस तू. एक्सरसाइजचं महत्व तुला जरी कळलं नसलं ना, तरी त्याला अगदी करेक्ट कळलंय. आय एम इम्प्रेस्ड विथ यू. हो, आजकाल जरा त्याला सगळं जास्तच कळतंय नाही का किड्या? तू बोलतच बसणार आहेस का? सुरुवात करूया ना आता. ऑलरेडी खूप टाइम वेस्ट घालवला आपण. ऐक ना, आपण जरा म्हणजे या सगळ्यात घाई होते असं नाही वाटत का तुला? घाई आहे गुरु. सगळं एक्सप्लेन करायचंय का मी तुला? आजकाल मीडियामध्ये फक्त आणि फक्त राधिका मसाले अँड दॅट शनाया हा एकच टॉपिक सुरू आहे. तू सुद्धा किती पॅनिक झाला होतास, रिमेंबर? आणि आता आपल्याला या सगळ्या गोष्टी चेंज करायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्या दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, आणि म्हणून हे सगळं करते ना मी. करेक्ट आहे, करेक्ट आहे. किड्या गप्प बस. आणि त्याच्यासाठी काय माहितीये का, आपलं लग्न जेव्हा होईल तेव्हा खूप मोठा इव्हेंट होईल ना. आपलं लग्न? आपलं म्हणजे आपलं नाही रे, नाही तुमचं लग्न होईल तेव्हा खूप मोठा इव्हेंट होईल ना. पण त्यासाठी आधी तुला 6 पॅक बॉडी बनवावी लागेल. ऑफकोर्स ही कॅन डू इट. मला माहितीये ना, त्याला सगळं अगदी छान जमतं. आता उगाच फक्त नाटक करतोय. छान जमतं म्हणजे? अरे म्हणजे कोणाचं मन कसं राखायचं, कोणाला इम्प्रेस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी बरोबर जमतात. फॉर एक्झाम्पल कालचंच बघ ना, काल माझ्यासाठी इतके गिफ्ट घेऊन आला तो. ओके, आय टेल यू. म्हणजे तो ऍक्च्युली त्याच्या घरी राहायला जाणार होता. सो त्याला वाटलं मी रागवेन, आधीच प्रेडिक्ट केलं त्याने, आणि म्हणून एवढी शॉपिंग करून आला माझ्यासाठी तो. वाव, व्हेन हू डज दॅट? फॉरगेट अबाउट द गिफ्ट्स, बट द फीलिंग्स बिहाइंड इट त्या मॅटर करतात. आणि ते गुरुला ना अगदी करेक्ट जमतात. अँड दॅट्स द रिझन आय लव्ह हिम. त्याने तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलं? वेट अ मिनिट, माझ्यासाठी पण म्हणजे? अरे किडे काय काय तू कशाला विषय काढतो उगीच? काहीतरी वेगळा विषय चाललाय इथे. नको. अरे पण मला सांगायचं ना, मग मी परत आलो असतो. परत आलो म्हणजे काय बोलतोयस तू? अगं तू कुठे लक्ष देतेस त्याच्याकडे? काहीतरी आपलं फालतू. अरे परत गिफ्ट आणायचं होतं मला सांगायचं ना. आणि आधीचे पैसे पण नाही दिले तू. एक मिनिट, काय बडबडतोयस तू? तू टाळतोयस का त्याला गुरु? नाही माया, टाळत बिळत नाहीये. हे आमचं काहीतरी जुने हिशोब आता काढत बसतो किडा. आता ते महत्वाचं आहे का? आता व्यायाम करायला आलो ना आपण. चल व्यायाम करूया. काय करायचं? हो सर, आपण स्क्वॉट्स करूया. मी तुला दाखवते. जस्ट स्प्रेड युअर लेग्स. ओके, ऍक्च्युली जेनी मॅमची काही चूक नाहीये. आम्ही सरांना मोटिवेट करत होतो. सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी मॅम. ठीक आहे कळलं. तुम्ही जरी मस्करी करत नसला तरी हे वागणं चुकीचंच आहे, कळलं ना? सॉरी मॅम, पण जेनी, तुझ्यासारख्या मुलीला हे कळू नये. आनंद भाऊजी असं वागले होते का? त्यांनी तुला इम्प्रेस करण्यासाठी असं काही केलं होतं का? ते जसे तसे तुला आवडले ना? आपण जसे आहोत तसं राहण्यातच खरेपण. वहिनी, नाही सॉरी, पण खरं तर जेनीने मुद्दाम हे सगळं नाही केलंय. इनफॅक्ट मीच तिच्याकडे गेलो होतो टिप्स मागायला. पण का? श्रेयस, तू जसा आहेस ना तसं खूप चांगला आहे. तुला जसं आहे तसं स्वीकारणारी मुलगी नक्की मिळेल. तुझ्या वागण्यात, बोलण्यात, चांगल्यात सगळ्यात प्रामाणिकपणा आहे, खरेपणा आहे. हे बघ, तू अजिबात स्वतःला बदलवू नकोस. नाही मॅम, आम्ही त्याला तू चेंज हो असं नव्हतं सांगत. फक्त जनरल टिप्स देत होतो. पण का जेनी? कशासाठी? हे बघ जेनी, मला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी समजून न घेता तुम्हाला हे सगळं बोलले, पण सॉरी चुकलं माझं. ठीक आहे. हे बघ, आनंद भाऊजी जरी आलेले नसले ना तरी तुझ्यासाठी खायला आणलंय. हे दोघं जण येण्याच्या आधी खाऊन घे तुझं. येस मॅम.